विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक कृतज्ञ यांच्याकडून असणार आहे. लगातार 2 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक कृतज्ञ यांच्याकडून असणार आहे. चला मॅच लावते सुरुवात. फायनलची मॅच वसई कोलीवाडा समोर सिल्वर स्टार अर्नाळा. मितेशच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 2 षटकांची मॅच. पहिला बॉल वा 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 आणखीन एक नो लुक शॉट. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता. पहा फटका, पहा रिप्ले मध्ये फटका पहा. डाऊन द ग्राउंडचा हा फटका, नो लुक शॉट. या फटक्याला एक्झॅक्टली इतक्या लांब मारलं होतं आणि सुरुवात झाली. 6 धाब्याने सुरुवात झाली. चर्चा करतायत क्रिस, ज्याची चर्चा होणार या स्पर्धेमध्ये होते. सुरुवात खूप चांगली आहे. फायनलच्या पहिल्याच बॉलवर षटकार. मितेश वन्स अगेन रेडी आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला क्रिस. दुसरा बॉल ऑन साइडला खाण्याचा प्रयत्न. मिड विकेटचे खेळाडू आले आहेत. एक कंप्लीट. फेकी त्याहून डबल क्विक. एका धाब्याने समाधान मानावं लागलंय. 7 धाबा धावपल करतेत. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. वसई कोलीवाडा समोर सिल्वर स्टार. प्रभात 11 क्रिकेट क्लब आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा हा थरार. ज्या स्पर्धेला सुरुवात झाली शुक्रवार पासून आणि आजचा शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. 2 संघ समोर समोर आहेत. पुढचा बॉल रेडी आहेत. मितेश समोर बॅटिंग. यावेळी बॅटची शॉट फडमॅनला चढून निघून गेलाय. सिंगल कंप्लीट झाले. सिंगलला कंप्लीट केलंय. 8 धाबा धावपल करतेत. पहिल्या 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. क्रिसिलची विकेट घेणं गरजेचं आहे. कदाचित क्रिसिलची विकेट गेली तर थोडाफार मोमेंटम तुमच्या बाजूने येऊ शकतो. ज्या धाबाला सुरुवात झाली त्या धाबा थांबूच शकतात. पाहूया काय घडतंय. मितेश पुन्हा एकदा रेडी आहेत. स्ट्राईक एंडला क्रिसिल. पहिल्या 3 मध्ये 8 झाल्यात. 8 वर 0 वसई कोलीवाडा. चौथा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा मिड विकेटचे खेळाडू आले आहेत. एकाला कंप्लीट केलंय. एक कंप्लीट. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 9 वर 0. खूप चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करतायत वसई कोलीवाडाचा संघ. 2 षटकामध्ये किमान 28-30 ला पार करावं लागणार आहे. 28-30 ला तुम्ही पार केलं तर तुम्ही पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये एक स्टेप पुढे आहात. पाहूया काय घडणार आहे. पलटवार कधी होणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. या बली बराच बाहेर आहे. वाईड अँगलला येत असताना वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. 10 धाबा धावपल करतेत. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. मितेश ब्रेक डाऊन करण्यासाठी त्या पार्टनरशिपला प्रयत्न करतायत. पाहूया काय घडतंय. ओ यावली दांडेगुल पार्टनरशिपला ब्रेक डाऊन केलंय. पलटवार केलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का वसई कोलीवाडा या संघाला गॉन. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. जॅक्सन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. काय जबरदस्त बॉल. परफेक्ट यॉर्कर. पाठीमागून यष्टा बरोबर बाकवल्या आणि फलंदाज बाद झाले होते. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर काय घडणार आहे. पार्टनरशिपला ब्रेक डाऊन केलंय. जॅक्सन यांनी या अगोदर सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली होती. सेमीफायनलच्या मॅचला तोडपार पडून नेलं होतं. आता पाहूया शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. 10 वर 1. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचे खेळाडू आले आहेत. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. मिस फिल्डिंग होते. मिस फिल्डिंग जशी झाली दुसऱ्यासाठी पलटले. 2 धाबा कंप्लीट.
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12-1 टीम वसई कोलीवाडा हा संघ सिल्वर स्टार अर्नाळा या संघासमोर. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, खेळतात मोठे रुबाबा मधी कोरार नाले गावाची. दुर्गेशी नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान, दुर्गेशी नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट टांकटूचे 12-1 12-1. आता दुसरं षटक मार्गस्थ आहे. श्रवण ज्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पाहूया श्रवण आल्यात आणि आता काय घडतंय. सर्वांना पहिल्या इनिंगचा खेळ बघायचा आहे. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये काय घडणार आहे, किती धावा येणार आहेत. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने लॉंग ऑफचे खेळाडू आले आहेत. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न नाहीये. फेकी त्याहून क्विक. एक कंप्लीट. धाबा धावपल करत आतापर्यंत 13. चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 1. शेवटचे 5 बॉल. इकडून किमान अजून 10 धाबा. 25-26 पर्यंत जावं लागणार आहे. बॅटिंग करावी लागणार आहे. पाहूया जॅक्सन मैदानाच्या आतमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला क्रिस्टिल आहेत. काय घडणार आहे. दुसरा बॉल शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचे खेळाडू आले आहेत. बरोबर चल टिपलाय. बरोबर जज केलंय बॉलला. फलंदाज जॅक्सन बाद. दुसरा धक्का वसई कोलीवाडा या संघाला. तीन विकेट एका षटकामध्ये घेतले तर अनिकेत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. एक विकेट घेतले. अजून एक विकेट आला तर श्रवण यांना कृतज्ञ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ओव्हर मध्ये 3 विकेट घेतले तर आणखीन 500 रुपयाचं पारितोषिक अनिकेत यांच्याकडून देण्यात येईल. 13/2 रॉक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. रॉक आल्यात. पार्टनरशिपला आणखी ब्रेकडाऊन केलंय. श्रवण वन्स अगेन रेडी आहेत. ओ या बलीला कबोर्डच्या दिशेनं बॉल निघून गेलाय. सीमारेषा पार. येस चौकार. 4 धावा. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता. फटका पहा. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा बॉल. रॉकने बरोबर बॉलला जज केलं. बॅट स्विंगला भरपूर ताकद आणि त्यानंतर कबोर्डच्या दिशेनं हा जाणारा 1 बाउन्स प्रयत्न केले होते बॉल पर्यंत पोहोचण्याचे, परंतु बॉल 1 बाउन्सने बाउंड्री लाईन क्लिअर झाली. 4 धाबा आल्यात. 17 धाबा दाखल करतात. पहिल्याच बॉलवर चौकार. रॉक ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल. श्रवण रेडी आहेत. ओ यावली दांडेगुल. परफेक्ट बॉल. 500 रुपयाचे मानकरी ठरल्यात. कृतज्ञ यांच्याकडून 500 रुपये सुद्धा मॅच संपल्यानंतर देण्यात येतील. काय जबरदस्त बॉल होता. बॉल पहा. रिप्ले पहा. पाटील नेटवर्क या YouTube वाहिनीवर रिप्ले पहा. टप्पा पडल्यानंतर वा काय जबरदस्त बॉल. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मिस्टर ऑस्टन आल्यात. 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालंय. कृतज्ञ यांच्याकडून मॅच संपल्यानंतर देण्यात येईल. 17/3
4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. ऑस्ट्रेलियन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. पाहूया काय घडणार आहे. शेवटचे 2 बॉलचा खेळणं बाकी आहे. 25 पर्यंत जाणं गरजेचं आहे. फायनलच्या मॅच मध्ये शुक्रवारच्या दिवशी जो काही खेळ केला होता सिल्वर स्टार अर्नाळा या संघानं, त्या खेळला पाहत असताना वसई कोल्हेवाडा या संघाला इकडून किमान 8-10 धाबा येणं गरजेचं आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया काय घडतंय. रनअप चुकलाय त्यामुळे पुन्हा एकदा जावं लागलंय श्रवण यांना. खूप चांगली बॉलिंग श्रवण आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केले. सावकारानंतर पलटवार केलाय. या षटकामध्ये फक्त 5 धाबा दिल्यात. पाहूया शेवटचे 2 बॉल. पाठीमागून चेंडू निघून चाललाय तडम्याच्या दिशेनं. शॉर्ट तडम्यान नाही, बॉलला अडवू शकले. बॉल गेलाय तडम्याच्या दिशेनं सीमारेषा पार. सावकार 4 धावा. टांगोटीचं फटका पहा कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. बॅकची एज शॉर्ट थर्डमॅनच्या जबल पासून चेंडू निघून गेला होता. शेवटचा बॉल समोर डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला बरोबर जज केलंय बॉलला. खूप चांगला झेल. फलंदाज बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 21 धाबा धावपल करतेत. 22 टार्गेट सेट केलंय. परंतु बॉलिंग पहा काय जबरदस्त बॉलिंग. 3 महत्वाचे विकेट. फक्त 9 धाबा दिल्यात श्रवण यांनी. सुपर बॉलिंग. फायनलची मॅच आहे. 22 टार्गेट सेट केलंय वसई कोल्हेवाडा या संघानं सिल्वर स्टार अर्नाळा या संघासमोर. चला लगेच फिल्डिंग लावा. इतका वेळ नका घेऊ. लगेच फिल्डिंग लावा. क्विक. चला लगेच फिल्डिंग लावा. लगेच फिल्डिंग लावा. वारंवार सांगितले जाते तुम्हाला. फिल्डिंग लावून घ्या. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला मयूर जाधव, दुसऱ्या बाजूला हार्दिक आहेत. आता पाहूया या दोघांची मॅच, या दोघांचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे. दुसऱ्या पर्वाचा नवा चॅम्पियन कोण होणार आहे. एका बाजूला आहेत वसई कोल्हेवाडा संघ, दुसऱ्या बाजूला सिल्वर स्टार
अर्नाळ्याचा संघ दोघांनी सुद्धा जो काही खेळ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केलाय तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली बॅटिंग, खूप चांगले कॅचेस पकडल्यात. आता शेवटच्या आणि अंतिम टप्प्यावर आहेत. पाहूया काय घडणार आहे. शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. चला लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. गॅटिंगच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. सर्वात इम्पॉर्टंट षटक. गॅटिंगच्या ऑफ ब्रेक लेग ब्रेकला अजून कोणीही समजू शकले नाहीयेत. पाहूया फायनलच्या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ रंगणार आहे. ऑन स्ट्राइक. गॅटिंगच्या हातामध्ये पहिलं षटक. पहिला बॉल, पहिला बॉल, पहिलाच बॉल. बॅटरचं कनेक्शन झालं होतं, पाठीमागून लवकर आले. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. फार मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवले आतापर्यंत गॅटिंग यांनी. गॅटिंगच्या ऑफ ब्रेक लेग ब्रेकला बॅटर समजू शकत नाही, इतक्या फार अडचणी वाढल्यात आतापर्यंत स्पर्धेमध्ये. इतकी पॉवरफुल बॉलिंग. दुसरा बॉल, खूप चांगला बॉल. येस, दुसरा बॉल डाऊन द लेग, वाईड बॉल. पाठीमागून चुकी झाली होती. वाईड +1 असे तब्बल 2 धाबा आल्यात. एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 2-0. आता हार्दिक स्ट्राईकला आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया गॅटिंगच्या लेग ब्रेक ऑफ ब्रेकला कशा प्रकारचा खेळ करणार आहेत. फिल्डिंग पोझिशन आपण पाहू शकतात. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट टर्मॅन. या आतापर्यंत फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. पाहूया, रेडी आहेत गॅटिंग, रेडी आहेत, रेडी आहेत. आता बरोबर समजल्यात. बॉलला पाठवलं सीमारेषा पार. सायलीला ज्वेलर षटकार, 6 धावा. हार्दिकचा रिप्ले पहा, हार्दिकचा फटका पहा. फुल पेस ऑफ द बॅट. बरोबर बॉलला आतमध्ये येऊन जो फटका एक्झिक्यूट केलाय, पॉवरफुल शानदार दमदार षटकार. पुढचा बॉल. हो, यावेळी खूप चांगला बॉल. थोडासा वाईड अँगलला हाताळण्याचा प्रयत्न. आतमध्ये येणारा बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. थोडाफार मॅच मध्ये टर्न करण्याचा प्रयत्न करतायत. हा आपला फुल मध्ये कन्वर्ट करावे लागणार आहेत. पाहूया काय घडतंय. यावेळी बॅटची यश. पाठीमागे शॉर्ट थोडमॅनला चेंडू निघून गेलाय. 1 धाव कंप्लीट झाले. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटकारानंतर थोडाफार पलटवार मैदानाच्या आतमध्ये केलाय. मॅच मध्ये इक्वेशन काय राहिले. 8 चेंडूने 13 धाब्यांची गरज. सर्वात इम्पॉर्टंट 2 चेंडू, निर्णायक चेंडू. काय घडणार आहे. मयूर ऑन स्ट्राइक. गॅटिंग रेडी आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचे खेळाडू आल्यात. चेंडूला अडवलंय. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट त्याहून क्विक होती आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता 7 मध्ये 11 बनवायची आहेत. एका षटकाराने जो फासला होता त्या फासल्याला मिटवलंय. शेवटचा बॉल. पार्टनरशिपला ब्रोकन करावं लागणार आहे, ब्रेक डाऊन करावं लागणार आहे. शेवटचा बॉल, खूप चांगला बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलने षटक संपलंय. आता 6 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. 6-11 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. या ऐकूया डीजेला. थँक्यू. सायलीला ज्वेलर्सचे ऑनर सर्वे सर्व जैन साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. प्रभात 11 आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2026 च्या वतीनं प्रभात 11 चॅम्पियन ट्रॉफीचे टायटल स्पॉन्सर आहेत सायलीला ज्वेलर्सचे ऑनर.
जैन साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. चला शेवटचा आणि अंतिम षटक. 6 बॉल 11. रॉक ज्यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 6 चेंडू आणि 11 धावेची गरज. शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी कोण ठरणार? पहिला बॉल फुलटॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्रिसिल आल्यात मिड विकेट कडून. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न दुसरी घेता घेता रनआउटच्या रूपानं हार्दिक बाद पार्टनरशिपला ब्रेक डाऊन केलंय. पहिला धक्का टीम साईच्या टीम सिल्वर स्टार अर्नाळा या संघाला गॉन. अरे केला या जादू टोना कोणी केला या जादू टोना रे दादा केला या जादू टोना केला या जादू टोना रे दादा केला या जादू टोना टोचण्या टोचल्यान लिंबाला बावल्या टांगल्यान झाडाला टोचण्या टोचल्यान लिंबाला बावल्या टांगल्यान झाडाला. थँक्यू मुख्य मंचावरती टायटल स्पॉन्सर्स जैन साहेब जे आपल्याला दिसत आहेत त्यांच्या माध्यमातून षटकारासाठी पारितोषिक लावण्यात आले होते. जे टायटल स्पॉन्सर आहेत या स्पर्धेचे चॅम्पियन ट्रॉफीचे टायटल स्पॉन्सर जैन साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. चला आता कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय. 5 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. 5-10 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आदित्य आल्यात. 5 मध्ये 10 धाब्यांची गरज. काय घडणार आहे? पलटवार केलाय रॉक यानं. पार्टनरशिपला ब्रेक डाऊन केलं होतं. दुसऱ्या बाजूला मयूर जाधव आहेत. तिसऱ्या बाजूला रॉक आहेत. पाहूया काय घडणार आहे. 5 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. रेडी आहेत. 5-10 लॉंग ऑफचे खेळाडू आलेत. वेल जज सुपर कॅच. कहाणी में आणखीन ट्विस्ट. आणखीन एक फलंदाज बाद गॉन. पाणी पड ही माझे गंगे तुला बॉय साबुन हाताला फेज लाई बॉय साबुन हाताला फेज. टँकोटूचं कहाणी में ट्विस्ट. रॉक मोमेंटम आपल्या बाजूने घेतलाय. नवनाथ मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. एका मोठ्या फटक्यासाठी जावं लागणार आहे. इकडून जर एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये फार मोठा टर्न येईल. सिल्वर स्टार अर्नाळा संघ कदाचित दुसऱ्या पर्वाच्या फेरीमध्ये त्यांना एक इकडून मोठा फटका हवाय. पाहूया काय घडतंय. 4 चेंडू 10 धाब्यांची गरज. प्रयत्न करतायत. रॉकने आतापर्यंत पॉवरफुल बनवलंय. ताकद नजाकत सर्व गोष्टी झोकून दिल्यात. पाहूया काय घडतंय. नवनाथ ऑन साइडला आणखीन एक टीम हॅट्रिक. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट गॉन. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत टँकोटूचं लगातार 2 षटकारांसाठी अजय पावकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल कुठल्या पण बॅटरला. लगातार 2 षटकारांसाठी अजय पावकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. परंतु 2 षटकार हवे आहेत. 2 फटके हवे आहेत. मॅच मध्ये टर्न आणण्यासाठी अजय आल्यात. मॅच मध्ये टर्न आणावा लागणार आहे. पाहूया 3 चेंडू 10 धाब्यांची गरज. एक मोठा फटका इकडून हवाय.
एका बाउंड्रीजला कन्वर्ट करावं लागणार आहे. मोमेंटम पूर्णपणे वसई कोलीवाडाच्या बाजूने आहे. टीम हॅट्रिक आतापर्यंत पाहिले. रॉक यांनी आतापर्यंत पॉवरफुल बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये केले. समोर खेळण्याचा प्रयत्न, डाऊन टू ग्राउंड, लॉंगॉनचे खेळाडू आले आहेत. आणखीन एक झेल. 4 चेंडू 4 विकेट. कान में बडा ट्विस्ट. काय थांबवतोय. जबरदस्त बॉलिंग, पॉवरफुल बॉलिंग. हार्दिकच्या विकेट नंतर मॅच मध्ये टर्न आला. कदाचित हार्दिकची विकेट रनआउटच्या रूपाने आली नसती तर दडपण वाढलं नसतं. मॅच मध्ये टर्न हार्दिकच्या रनआउटने आला आणि तिथून जो कायम दबाव सुरू आहे तो आतापर्यंत सुरू आहे. इतक्या मोठ्या दबावामध्ये आणून ठेवलंय. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय मिस्टर रॉक. आता 2 चेंडू 10 धाब्यांची गरज. वसई कोलीवाडा या संघानं पहिल्या षटकामध्ये जो काही खेळ केला, थोड्याशा अडचणी वाढल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये मोमेंटम पूर्णपणे सिल्वर स्टार रनआउटच्या बाजूने होता. रॉक आले आणि रॉकने मोमेंटम आपल्या बाजूने घेतला. आता मॅच मध्ये इक्वेशन. 2 चेंडू 10 धाब्यांची गरज. 2-10 हिरो बनण्याची संधी आहे. फटका एक्झिक्यूट करावा लागणार आहे. समोर खेळायचा पाहिजे, डाऊन टू ग्राउंड, लॉंगॉनचे खेळाडू आले. एक कंप्लीट. वसई कोलीवाडा संघ जबरपास चॅम्पियन ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वाच्या जबरपास आहेत. आता 1 चेंडू 9 धाब्यांची गरज. 1-9 शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. मॅच फिनिश. सामना संपलाय. प्रभात दलबन क्रिकेट क्लब आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा दुसरा पर्वाचा नवा चॅम्पियन टीम नेम वसई कोलीवाडा. जोवर नव्हती महिनेला जोडे, पायाला जाताना नाचतोंड मोडे. जोवर नव्हती महिनेला थँक्यू. एक मिनिट थांब. श्रवण आपण लगेच या. श्रवण आपण या. जे आपल्यासाठी पारितोषिक लावण्यात आलं होतं. श्रवण आपण या. चला आपण मुख्य मंचावर काही सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर बक्षीस इंडिव्हिज्युअल कडे सुद्धा बोलणार आहोत. चला सन्मान. पहिला सन्मान श्रवण आपण आले या.